श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ नामस्मरण याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण हे भक्तांच्या जीवनातील सर्वात मोठे साधन मानले जाते. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्रामध्ये अपार शक्ती, श्रद्धा आणि कृपेचा सागर सामावलेला आहे. जो भक्त मनापासून स्वामींचे नाम घेतो, त्याच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी हळूहळू दूर होतात, असा भक्तांचा अनुभव आहे. तर मित्रांनो, नामस्मरण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, नामस्मरण म्हणजे ईश्वरांचे किंवा सद्गुरूंचे नाव श्रद्धेने आणि प्रेमाने सतत स्मरण करणे. स्वामी समर्थांचे नाम बाजूला घेताना मनातील सर्व चिंता बाजूला ठेवा व पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ असे उच्चार करावे. हे नाम जपताना मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच भक्तांनो, नामस्मराचे महत्त्व देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमीच श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवला आहे. तसेच नामस्मराचे महत्त्वही त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितले गेलेले आहे. व नामस्मरणामुळे भक्तांना त्यांच्या मनाला शांती मिळते. नामस्मरणामुळे नकारात्मक विचार दूर होतात. तसेच संकटांना सामोरे जाण्याची शक्तीही मिळते आणि त्या भक्तांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच प्रत्येक घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीही होते. जीवनातील दुःख सहन करण्याची क्षमता वाढते. तसेच ईश्वरावरील श्रद्धा दृढ होते. श्री स्वामी समर्थ या मंत्राची शक्ती तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. श्री श्री म्हणजे मंगल, समृद्धी म्हणजे दिव्यता आणि स्वामी म्हणजे सर्वांचे पालन करणारे, सर्वावर कृपा करणारे गुरु आणि समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान, अशक्य गोष्ट शक्य करणारे. या मंत्राचा प्रत्येक उच्चार भक्तांच्या अंतःकरणात नवीन ऊर्जा निर्माण करतो. म्हणूनच अनेक भक्त रोज हजारो वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात. तर भक्तांनो, नामस्मरण कसे करावे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर भक्तांनो, नामस्मरण हे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे नाम घ्यावे. तसेच स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून जप करावा आणि माळेने 108 वेळा नामस्मरण करावे. तसेच काम करतानाही मनात सतत श्री स्वामी समर्थ म्हणावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण करावे. तर भक्तांनो, संकट काळात धैर्याने आणि विश्वासाने स्वामींचे नाम जपावे. तर मित्रांनो, नामस्मरण हे त्यांच्या अनुभवावरून समजते व नामस्मरणाचा अनुभवही तुम्हाला सांगणार आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा अत्यंत अडचणीत होते तेव्हा त्यांनी केवळ स्वामींचे नाम घेतले आणि त्यांना पूर्ण मार्ग मिळाला. काहींना मानसिक शांती मिळाली, काहींचे आर्थिक संकट दूर झाले, तर काहींना आजारातून बरे होण्याची शक्ती मिळाली. या अनुभवांमुळे लाखो भक्त आजही अखंड नामस्मरण करत आहेत. नामस्मरण केल्याने त्याची श्रद्धा वाढते. नामस्मरण आणि श्रद्धा केवळ तोंडाने नाव घेणे म्हणजे नामस्मरण नव्हे, त्यामध्ये श्रद्धा,
प्रेम आणि समर्पण करणे आवश्यक असते. ज्या भक्तांचे मन स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित असते त्याला नामस्मरणाने खरे फळ मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, असे मानले जाते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्तांचं धैर्य, आशा आणि विश्वास मिळतो. तसेच नामस्मरण करताना हा विश्वास मनात कायम ठेवावा. तर स्वामींनी नामस्मरणाचे आध्यात्मिक फायदेही सांगितलेले आहेत. तर चला बघूया. नामस्मरणामुळे मनातील अहंकार कमी होतो, भक्ती वाढते, मन एकाग्र होते, चांगले विचार निर्माण होतात, राग, मत्सर, लोभ यासारख्या वाईट प्रवृत्ती कमी होतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. ज्यांच्या घरात रोज स्वामींचेच नामस्मरण होते त्या घरात आनंद, समाधान आणि शांतता नांदते, असे अनेक भक्त मानतात. तसेच स्वामींचे नामस्मरण करणे म्हणजे अखंड नामस्मरण म्हणजे प्रत्येक क्षणी स्वामींचे स्मरण ठेवणे. चालताना, बोलताना, काम करताना, प्रवासात किंवा विश्रांतीच्या वेळी मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत चालू ठेवणे. यामुळे हळूहळू स्वामीमय होते. अनेक भक्त खालील प्रकारे जप करतात: श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप जितका जास्त केला जातो तितकी मनाला शांती आणि आत्मिक समाधान मिळते. तसेच नामस्मरणाचे निष्कर्ष मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण हे केवळ मंत्रोच्चार नाही, तर ते जीवन जगण्याची एक पद्धत आहे. तसेच नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, श्रद्धा वाढते आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. जो भक्त प्रेमाने, विश्वासाने आणि निष्ठेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो त्यांच्यावर स्वामींची कृपा सदैव राहते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण याची सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिला तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.